लाखो प्रवाशांसाठी वरदान ठरलेला समृद्धी महामार्ग वाशिमच्या रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मात्र जीवावर उठलाय। महामार्गावरील पावसाचं पाणी थेट नदीत सोडलं जात असल्यानं कांचन नदीला भीषण पूर आलाय। या पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे परिसरातील शेकडो हेक्टरवरील नुकतंच पेरलेलं पीक वाहून गेलं। यामुळे शेत जमीन खरडली असून शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील नेतनसा परिसरामध्ये रात्री कोणताही मोठा पाऊस न पडता देखील मोठ्या प्रमाणात पूर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणची जी शेती आहे ती नुकतीच पेरणी केलेली शेती जी आहे ती वाहून गेलेली आहे, बियाणं वाहून गेलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट इथे ओढावलेलं आहे। मात्र ही परिस्थिती मागच्या 2 वर्षापासून कायम असल्याचं चित्र आहे। या परिसरातील हजारो हेक्टर शेती अशाच पद्धतीनं वारंवार पूर आल्यामुळं नापीक होण्याचा धोका इथे निर्माण झालेला आहे। आणि इथले जे शेतकरी आहेत ते आता संकटात आलेले आहेत। आपल्यासोबत इथले काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडनं आपण नेमकी परिस्थिती का उद्भवली हे जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत इथले काही शेतकरी आहेत। दादा, मला सांगा नेमकं का होतं हे असं सगळं? तुम्हाला सांगायचं झालं सर तर आमच्या इथे रात्री पाऊस अगदी थोड्या प्रमाणात पडला होता, परंतु जे आपला समृद्धी महामार्ग शासनानं तयार केलेला आहे त्या समृद्धी महामार्गाचा आमचं एक पिंपरी सरहद म्हणून वाशिम जिल्ह्यातलं एक बाउंड्रीवर गाव आहे, त्या ठिकाणी उतवळी म्हणून एक नदी आहे। त्या समृद्धी महामार्गावरचा जवळपास 40 ते 45 किलोमीटरचा जो पूर्ण पाण्याचा आउटलेट आहे तो पूर्ण त्या उतवळी नदीला काढून दिलेला आहे। आणि त्या उतवळी नदीमधून ते पूर्ण पाणी कांचन नदी आहे आमच्या गावामध्ये आलेली, या नदीमध्ये येतं। आणि या नदीमुळे या नदीला महापूर येते। पाणी वरचा पाऊस न होता आमच्या नदीला महापूर येते। आता आमच्या या परिसर जो आहे पिंपरी सरहद, जोगेसरी, केनवड, कुकसा असो, मांगुळ जनक असो किंवा नेतनसा असो, या भागातील नदीच्या काठावरचे जे हजारो हेक्टरची शेती आहे ते या शेतीमध्ये गेल्या वर्षीपासून महापूर येत आहेत। त्याच्यामुळे शेती अक्षरशः खरडून जात आहे आणि त्याच्यामध्ये पेरण्यायोग्य जमीन कोणतीही शिल्लक राहिलेली नाही। तर आमची तुमच्या माध्यमातून शासनाला एकच विनंती आहे की समृद्धी महामार्गावरील जो पाण्याचा आपण आउटलेट काढलेला आहे, जो या 9-10 खेड्याला त्यांची समृद्धी झालेली आहे समृद्धी महामार्गामुळं, पण या 10 ते 15 खेड्यातले जे शेतकरी देशोधडीला लागणार आहेत या समृद्धी महामार्गाच्या ज्या आउटलेटच्या पाण्यामुळं, याच्यावर शासनाने तात्पुरती न दखल घेता त्याच्यावर कायमस्वरूपी काय उपाययोजना करता येईल का, या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभाग असो किंवा मुख्यमंत्री असो यांनी या भागाकडे आणि या गोष्टीकडे लक्ष द्यावं। आणि शेतकऱ्यांचं जे झालेलं नुकसान आहे याची तात्काळ पंचनामे जिल्हाधिकारीमार्फत आणि तहसीलदारामार्फत करून लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई आर्थिक स्वरूपात द्यावी ही विनंती आहे। पेरण्या झाल्या होत्या, आता दुबार पेरणीचं संकट तुमच्यावरती आहे, काय मागणी असणार आहे सरकारकडे? मागच्या वर्षी 7-8 पूर अशा पद्धतीचे गेले, जमीन खरडू गेली, खंदू गेली। कसं तरी शेतकऱ्यांना मेहनत करून पेरण्यायोग्य जमीन कुठंतरी केली होती। आता पहिलाच पूर एवढा भयानक झाला की यावर्षी तयार झालेली पेरण्यायोग्य केलेली जमीन पुन्हा वाहून गेली, पूर्ण गाळ वाहून गेला, पूर्ण माती वाहून गेली। आता शेतकऱ्यांना त्यापुढं प्रश्न तयार झालेला आहे। आता पीकसुद्धा पेरलेलं पीक वाहून गेलेलं आहे, जमिनीचा गाळ वाहून गेलेला आहे। आता ही जमीन पेरण्यायोग्य तयार कशी करायची हा प्रश्न आहे। अशा पद्धतीनं जर दरवर्षी वरच्या भागामध्ये पाणी पडायचा आणि या 7-8 खेड्यामध्ये या नदीच्या पात्रामध्ये पाणी न मावल्यामुळं या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी जाऊन जर अशा पद्धतीनं जर पूर्ण शेती जर वाहून जात असेल तर शेतकऱ्यांना जगायचं कसा, असा प्रश्न गंभीर प्रश्न आहे। देव इंगोले, पुढारी न्यूज, नेतनसा, वाशिम।